नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्याकडून कामगार आणि पत्रकार मित्रांसाठी राजा शिवाजी चित्रपट स्पेशल शो। 1 मे या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून राजा शिवाजी हा चित्रपट पनवेलमधील ओरियन मॉल येथे प्रदर्शित झाला। या शोचे कामगार आणि पत्रकार मित्रांसाठी कामगार नेते श्री महेंद्र शेठ घरत यांनी मोफत आयोजन केले होते। रितेश देशमुख यांनी या चित्रपटात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे। जेनेलिया देशमुख यांनी सईबाई राणीसाहेब यांची भूमिका साकारली आहे, तर जीवा महाला याच्या भूमिकेत सलमान खान आहे। शहाजी राजे आणि त्यांचे पुत्र थोरले संभाजी राजे यांच्याशी अफजल खानाने केलेली दगाबाजी आणि त्या अफजल खानाचे मुंडके आणण्याची राजमाता जिजाऊंनी केलेली मागणी शिवरायांनी पूर्ण केली। जावळीचे घनदाट जंगल, प्रतापगड परिसराचे चित्रीकरण व्यवस्थितरित्या करण्यात आले। बलात्कारी रांझाच्या पाटलांचा चौरंग केला। उपकाराची जाणीव न ठेवणाऱ्या चंद्रराव मोरे यांना धडा शिकवला। खानाच्या दगाबाज वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला शिवाजी महाराजांनी यमसदनी धाडले। मराठ्यांनी आता पाठीवर वार घेणे बंद केले आहे आणि वार करणाऱ्या अफजल खानाच्या पोटात बिचवा खुपसून त्याचा कोथळा काढला। या दृश्याच्या वेळी सिनेमागृहात जय भवानी जय शिवराय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी म्हण आहे। त्या जीवा महाला याची भूमिका सलमान खान याने साकारली आहे। शिवाजी नाही शिवाजी राजे म्हणायचे या डायलॉग सर्वांना भावला आणि बडा सय्यद उर्फ सय्यद बंडा याला संपवला। स्वराज्यावर चालून आलेले हे हिरवे संकट शिवाजी महाराजांनी संपवले। यावेळी कामगार संघटनेचे वैभव पाटील, आवाज महामुंबईचा चॅनलचे संपादक मिलिंद खारपाटील, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विनोद म्हात्रे, लेखक कृष्णा पाटील, रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडा, पनवेल रायगडचे संपादक सुनील वारगंडा, निवेदक सुनील वर्तक, अलंकार परदेशी राजेंद्र भगत, किरण कुंभार, घनश्याम पाटील, रोशन मोकल, एमजी ग्रुपचे सदस्य आदी उपस्थित होते। शो हाऊसफुल झाला। कामगार नेते श्री महेंद्र शेठ घरत हे मोरावे गणपती दर्शन, खांदेरी दर्शन असे अनेक उपक्रम आपल्या सहकाऱ्यांसाठी राबवत असतात। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून त्यांनी राजा शिवाजी चित्रपट मोफत दाखवल्याबद्दल उपस्थितांनी त्यांना धन्यवाद दिले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पनवेल। आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या निमित्त आपण राजा छत्रपती शिवाजी हा पिक्चर दाखवतात लोकांना, त्याच्याबद्दल तुमचा काय उद्देश आहे? आज 1 मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन, या जागतिक कामगार दिनाचा आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा कामगारांना आणि पत्रकारांना द्याव्या असे आमचे संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र घरत यांच्या मनात आलं। ते आज ITFच्या मीटिंग नेपाळला आहेत। मला जाताना मेसेज दिला की आपले पत्रकार आणि कामगारांचे राजा शिवाजी चित्रपट आज रिलीज झाला। पहिल्या दिवशी ते पहिल्या शोचं बुकिंग कर पूर्ण शोचं बुकिंग करणे आपल्या कामगारांना आणि पत्रकारांना दाखव। त्यांचा हा उद्देश चित्रपट दाखवण्याचा वेगळा आहे की आज जे अराजक माझे जे समाजामध्ये कोण कुणाला भेटत आहे, कोण कुणाची ओळख ठेवत आहे, काही चालते, ते अराजक कमी व्हावं। राजा शिवाजी महाराजांचं ज्या गुण आहेत त्यांची जे सांगणं आहे, ते माहिती आहे त्यांच्या चित्रपटातली, ती लोकांनी घ्यावी आणि त्याच्यातून काहीतरी 10% जरी लोकांनी समाजातून घेतलं तर समाजामध्ये फरक पडेल, हा माझ्या उद्देश आहे। हा चित्रपट सर्वांना दाखवण्याचा। राजा शिवाजी चित्रपट दाखवून तुम्ही लोकांना म्हणजे कामगारांना आणि पत्रकारांना काय संदेश देऊ इच्छिता? इन शॉर्ट सांगायचा उद्देश की महाराजांचं जे वागणं आहे, महाराजांचे जे इतिहास आहे तो लोकांनी पाहावा आणि महाराजांच्या इतिहासातील थोडेसे गुणधर्म घेऊन आपण आपल्या आयुष्यात त्याचा उपयोग करावा, जेणेकरून समाजात चांगली भावना निर्माण होईल, समाज चांगल्या पद्धतीने पुढे जाईल। आवाज महामुंबईच्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद। धन्यवाद।